झोपडीतलं जीवन एक मूर्तिमंत दैन आणि दुःख. एका नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला झालंय सुख. मला न्या तुमच्या झोपडीमध्ये. तुमच्या छत्राखाली राहीन मी सुखानं. तुमची मुलगी म्हणून, तुमची लीलो म्हणून. तुमच्या छत्राखाली मी सुरक्षित राहीन. पोरी, अगं तुझा हट्टच असेल तर माझी ना नाही ना पोरी, माझी ना नाही. चल बाबा, तुमच्या इथं पुष्कळ ओळखी असतील ना हो. मोठ्या मोठ्यांच्या दारी तुम्ही भिक्षा मागायला जात असाल. त्यांना सांगून मला काम द्या ना बाबा. कसलंही काम चालेल हो. धुणं भांडी, झाड लोट, काही सुद्धा करायला तयार आहे. हो, मी तुला उद्या घेऊन जाईन हो बाबा. आणि त्यांना सांगेन या माझ्या पोरीला काहीतरी काम द्या म्हणून सांगेन. माझी या आंधळ्याची वाटा आज तरी थांबेल. वनवन थांबा म्हणून त्यांना सांगेन. पोरी, अगं कुणाच्या घरी काम करायला लाज नाही पोरी, लाज नाही. लाज आहे ती भिक्षा मागायची. पण निर्देणे आमच्या नशिबी मारली. या थोडीच्या त्याला इलाज नाही. मार्ग संपला. कष्टी होऊ नका बाबा. मला कुठेतरी काम मिळालं ना, मग तुम्हाला भिक्षा मागायची काही सुद्धा गरज नाही. मग तुम्ही फक्त झोपडीमध्ये राहा. मी सांगते ना. हा, तू सांगशील तसा वागेन मी. सीतेला जेव्हा वनवासात सोडण्यात देण्यात आलं, त्यावेळी तिला वाल्मिकी भेटले होते. आज तुम्ही मला भेटलात. तुमच्या आश्रयात मी आनंदाने राहीन बाबा, आनंदाने राहीन. नाही पोरी, नाही. आजच्या या समाजात सीता पुष्कळ आहेत, पण वाल्मिकीची मात्र अपेक्षा करू नका पोरी. वाल्मिकीची अपेक्षा करू नको. तिच्या आहेत ते फक्त वाढल्या पोरी. जो कोणी वाल्मिकी असेल तर त्याचा सुद्धा वाढल्या कोणी होत